गुलाबी थंडी आणि कोवळा लुसलुशीत हुरडा, निसर्गरम्य वातावरण यांचं अनोखं नातं आहे. नगर दौंड रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेनं सुमारे 42 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्ती मलजी मनोत आणि स्वर्गीय शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरू केलाय. दौंड रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेनं सुमारे 42 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्ती मलजी मनोत आणि स्वर्गीय शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरू केला. शहरातील लोकांची आवड ओळखून दूरदृष्टीनं सुरू केलेला हा उपक्रम आज राज्यात देशात लोकप्रिय झालाय. यंदाही संस्थेत हुरडा पार्टी उत्सव सुरू झालाय. या वर्षीच्या हुरडा महोत्सव शुभारंभ संस्थेचे ऑनररी सचिव किशोर मुनोत आणि उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल यांच्या हस्ते हुरड्याच्या भट्टीची विधिवत पूजा करण्यात आली. उसाच्या रसाच्या चरकाची पूजा उपाध्यक्ष शरद मुनोत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल आणि शरद मुनोत, सहसचिव मणिकांत भाटे आणि नरेंद्र लोहाडे, कार्यकारी मंडळ सभासद नंदलाल मणियार, संजय बोरा, श्यामसुंदर सारडा, प्रवीण गांधी, प्रेमराज बोत्रा, विक्रम फिरोदिया, CA, IP अजय मुथा, मनोज गुगळे, संजीव गांधी, विजय कोथंबिरे, धीरज मुनोत, शिवकांत हेडा, ॲडव्होकेट शरद पल्लोड, व्यवस्थापक महेश मुनोत, उपव्यवस्थापक राजकुमार पितळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव किशोर मुनोत म्हणाले की संस्थेतील हुरड्याची लज्जत तर अप्रतिम असतेच, परंतु संस्थेमध्ये हुरडा खाल्ल्याचे जे काही पैसे संस्थेमध्ये जातात तो पैसा संस्थेतील गोवंशाच्या पालनपोषणासाठी वापरला जातो. नमस्कार. आज 29 नोव्हेंबर 2024 दरवर्षीप्रमाणे पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या हुरडा महोत्सवाची सुरुवात होत आहे. इथे नगरच्या नागरिकांना, बाहेरच्या नागरिकांना सुद्धा मी याद्वारे एक नम्र विनंती करतो की संस्थेचा दूध मोगरा हुरडा याचा आस्वाद घ्यावा. आपला हा हुरडा हा पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये, म्हणजे शेणखत आणि गाईचं गोमूत्र याच्यावरती उत्पादित केलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा वापर नाही. संस्थेचा हुरडा सीझन हा आजपासून सुरू होत आहे. तो साधारणतः 31 जानेवारीपर्यंत चालेल, कदाचित पुढे सुद्धा चालू शकतो. सर्व नगरकरांना आणि इतर नागरिकांनाही नम्र निवेदन की आपण या ठिकाणी यावं, स्वार्थ आणि परमार्थ साधावा, हुरड्याचा आस्वाद घ्यावा आणि हुरडा रूपाने या ठिकाणी जो काही आपण पैसा देणार आहोत तो जनावरांच्या चारा पाण्यासाठी सुद्धा लागणार आहे. तर त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ. त्याचप्रमाणे नगरच्या नागरिकांना एक नम्र विनंती आहे की सध्या दुधामध्ये काय होतं आहे ते आपल्याला माहिती आहे. तर आपण संस्थेचं जे काही निर्भेळ दूध आहे की त्याचासुद्धा वापर करावा की जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा दुधापासूनचा होणारा आजार होऊ शकणार नाही. आपल्या या ठिकाणचं जे दूध आहे त्याला 4 फॅट लागतं आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी ही उत्कृष्ट प्रतीची असते. ह्या दुधावरची जी काही साय आहे त्याच्यामुळे मिळणारं जे तूप आहे ते शुद्ध बाजारापेक्षा चांगलं तूप आपल्याला मिळू शकतं. म्हणून याद्वारे आपल्याला एकच नम्र निवेदन आहे की आपण यावं, संस्थेमधला हुरड्याचा आस्वाद घ्यावा, दूध घ्यावं आणि संस्थेला आणि थोड्या प्रमाणात जनावरांच्या चारा पाण्यासाठी सहकार्य करावे. या ठिकाणी हुरड्याबरोबर चटणी, रेवड्या, गुडीशेव हे तर ठेवलेलंच आहे. त्याच्याबरोबर नाश्ता सकाळी पोहे, उपीट, त्याच्यानंतर मिसळ, वडा, भजी. दुपारच्या जेवणामध्ये ऊसाचा ताजा रस, जे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये या ठिकाणी पिकवलेलं जे काही ऊस आहे त्याच्या ताज्या ऊसाचा रस, इथलच्या दुधाचा चहा, कॉफी, दूध. त्याबरोबर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे. त्यामध्ये पिठलं, भाकरी, वांगी भरीत, मसाला कांदे अशा प्रकारच्या भाज्या. त्याप्रमाणे जर मोठा ग्रुप असेल आणि डाळबाटी, म्हणजे राजस्थानी बेत जर हवा असेल तर डाळबाटी वगैरे याचंसुद्धा जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी या वर्षीपासून खेळण्याची व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच प्रकारची खेळणी या ठिकाणी लावली जातील आणि त्याचा चार्ज साधारणपणे 50 रुपये हा काही संस्थेला नसेल. जो माणूस खेळणी या ठिकाणी लावणार आहे त्याला त्याप्रमाणे देऊन मुलांना ह्या मुक्त वातावरणामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये जनावरांना म्हणजे गोवंश जवळून पाहण्याची
त्यांचं चारा पाणी कशा प्रकारे चालतो, जनावरांची निगराणी कशी होते आणि हे सर्व काही घर बसल्या शेती पाहावी अशाप्रमाणे या निसर्गरम्य वातावरणात येऊन शहरातील जवळच्या सर्वात जवळचं जे काही हुरड्याचं क्षेत्र आहे ते आपल्या नगरकरांना स्टेशन ST स्टँडपासून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच या ठिकाणी उपलब्ध आहे. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपण यावं, हुरड्याचा आनंद घ्यावा, या ठिकाणचं दूध घ्यावं आणि आपलं शरीर निर्मळ दुधाने चांगलं ठेवावं. परमेश्वर चरणी आपल्याला दीर्घायुरोग्य लाभो, आपलं जीवन सचोटीने आणि मंगलमय राहो हीच सदिच्छा आणि या शुभेच्छा. या हुरड्याचे चार्जेस NTV न्यूज मराठी, अहमदनगर.